आई, बाबा, कसे आहात तुम्ही? अगं आरती, आलीस तू? ये ये. आणि जावई बाप्पू कुठे आहेत? हो हो, येतोय तो. गाडी पार्क करतोय बाहेर. अच्छा अच्छा, तू उभी कायस? ये ना, बस. ये बस बाळा. आणि काय म्हणतीयेस? घरी सगळे बरे आहेत? मी छान आहे बाबा, आणि घरी पण सगळे मस्त आहेत. आई, हे बघ, मी तुमच्यासाठी गाजर हलवा घेऊन आलीये. अरे वा वा. माधुरी, जरा लवकर या सगळेजण इकडे. आणि हा, किचन मधून येताना जरा प्लेट्स घेऊन ये. सगळे एकत्र बसून गाजर हलवा खाऊयात आपण. आपल्या सासऱ्यांचं बोलणं ऐकून माधुरी प्लेट्स घेऊन किचनमधून बाहेर जात होती. पण ती बाहेर येण्याआधी तिने असं काहीतरी ऐकलं की तिचे पाय तिथेच थांबले गेले. आई बाबा, वहिनीला बोलवू नका, त्यांना आतच थांबू देत. अगं, पण असं का पोरी? ओ हो बाबा, तुम्हाला ना काहीच कळत नाही. आई, तू सांग ना यांना. बरोबर बोलती आरती. तुम्ही विसरलात का? आपली आरती आई होणार आहे, आणि अशा स्थितीत त्या माधुरीची सावली सुद्धा हिच्यावर पडायला नकोय. काय बोलतीयस तू हे शीला? माधुरी तुझी सून आहे, तिच्याबद्दल तू असं बोलू नकोस. आई तेच बोलतीये बाबा, जे सगळेजण वहिनीबद्दल बोलतात. माझ्या सासूबाईंनी तर मला इथे येण्यासाठी सुद्धा नाही म्हणून सांगितले, आणि तेही केवळ वहिनीमुळे. खूप समजावायला लागलं मला त्यांना. तेव्हा कुठे जाऊन त्या तयार झाल्या मला इथे पाठवण्यासाठी. पण त्यातही त्यांनी अट ठेवली की मी वहिनींसमोर जाणार नाही. बरोबरच तर आहे. तू आमच्या खोलीत ये, आपण तिथंच बसून बोलूया. अहो, जावई बाप्पू आले की त्यांना पण तुम्ही आतच घेऊन या. एवढं बोलून शीलाबाई आपली प्रेग्नंट असलेली मुलगी आरतीला घेऊन आत गेल्या, आणि माधुरी बिचारी तिथेच किचनच्या बाहेर हे सगळं ऐकून रडू लागली. त्या बिचारीमध्ये तेवढी हिंमतही नव्हती की या सगळ्यांच्या अशा वागणुकीबद्दल ती त्यांना जाऊन उलट उत्तर करेल, कारण आता तीही बिचारी हरली होती. माधुरी आणि साकेतच्या लग्नाला 7 वर्ष पूर्ण झाली होती, पण अजूनही ती आई झालेली नव्हती. ना डॉक्टरांची औषधं कामी येत होती, ना देवाला केलेली प्रार्थना. माधुरीची सासू आणि नणंदेबरोबरच आता साकेतनेही हेच मानलं होतं की माधुरी एक वांझोटी आहे, जी कधीच आई होऊ शकत नाही. अरे दादा, तू आलास? कसा आहेस तू? अगं अगं, जरा हळू. जरा बघा तर हिच्याकडे. स्वतः आई होणार आहे, पण अजूनही हिचं लहानपण गेलेलं नाहीये. अरे, हिची चूक नाहीये. तसंही तिचं वय काय आहे? लग्नाला केवळ 1.5 वर्ष तर झालंय. आणि बघ, लगेच गुड न्यूज सुद्धा दिली तिने. हिची सासू तर हिच्यावर एवढी खुश आहे की बस. खूप नशीबवान आहेत त्या. एवढ्या लवकर त्यांच्या घरात बाळाची चाहूल लागलीये. शीलाबाई कौतुक तर आपल्या मुलीचं करत होत्या, पण या कौतुकाच्या आड त्यांचा निशाणा मात्र माधुरीकडे होता, आणि यामध्ये आरती आणि साकेत त्यांची पूर्ण साथ देत होते. बरोबर बोलतीयस आई. खरंच मलाही खूप दुःख आहे या गोष्टीचं की मी तुला आजी होण्याचं सुख अजून देऊ शकलो नाही. अरे नाही नाही माझ्या बाळा, तू कशाला नाराज होतोयस? या सगळ्यात तुझा काय दोष आहे? हे सगळं तर त्या माधुरीमुळे होतंय. देव जाणे कुठली पापं केली होती मागच्या जन्मी, त्याच्यामुळे आपल्यालाही हिच्याबरोबर हे भोगायला लागतंय. अरे, मागच्या आठवड्यातच तुम्ही कुठल्या तरी नवीन डॉक्टरांकडे गेला होतात ना? मग काय म्हणाले ते? ते काय सांगणार अजून? ही टेस्ट करा, ती टेस्ट करा. दुसरं काय जमतंय त्यांना? व्हायचं असलं असतं तर एव्हाना कधीच झालं असतं की बाळ. खरं तर हे आहे की ती वांझोटी आहे. ती काय आपला संसार पुढे नेऊ शकणार नाही. एक बाई असून तू असं कसं काय बोलू शकतेस शीला? आता बास कर बोलणं. आणि तसंही डॉक्टरांनी केवळ माधुरीलाच नाही, साकेतलाही टेस्ट करायला सांगितलेत, जे साकेतने कधीच केलेलं नाहीयेत. म्हणजे तुम्हाला नेमकं म्हणायचंय तरी काय? आपल्या पोरामध्ये काही कमी आहे? हे भगवान, म्हणजे ह्या पोरीनी ह्यांच्यावर सुद्धा काहीतरी काळी जादू केलेली दिसतीये. नक्कीच काही मंत्रतंत्र करून ह्यांच्यावर ते फुकलेली दिसतायत. साकेत, आता बास झालं. तुला काहीतरी करायलाच पाहिजे. हो आई, सांग ना, मला काय करायला हवंय? तू जसं म्हणशील तसं मी करीन. मग मी सांगते ते ऐक. या पोरीला तुझ्या आयुष्यातून आणि आपल्या घरातून आत्ताच्या आत्ता हाकलून दे, आणि मग तू दुसरं लग्न कर. शीला, तुझं डोकं तर ठिकाणावर आहे? तुला कळतंय का तू काय बोलतीयस ते? स्वतःच्या पोराचा संसार स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त करतीयस. मग आत्ता काय एवढा संसार त्याचा फुललाय? ती या घराची सून नाही, केवळ आपल्या घरातलं एक ओझं आहे, ओझं. जर मूलच देऊ शकत नसेल तर काय काम आहे मग हिचं या घरात? धुणं भांडी झाडणं पुसणं हे तर आपण आपल्या कामवालीकडून सुद्धा करून घेऊ. तू बरोबर बोलतीयस आई. आता मला पण असंच वाटायला लागलंय. हिच्याबरोबर लग्न करून मी माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केलेली आहे. पण मी अजून जास्त दिवस हिच्याबरोबर नाही राहू शकत आता. मी हिला सोडून देतो, आणि तू सांगशील त्या मुलीशी लग्न करायला मी तयार आहे. साकेत, तुझ्या आईचं म्हणणं ऐकू नकोस तू. असं काहीही करायला जाऊ नकोस की उद्या उठून तुला त्याचा पश्चाताप होईल. ती बिचारी बिना आई बापाची पोरे. कोण आहे तिला आपल्याशिवाय दुसरं? तिला जर तू असं सोडून दिलंस तर ती कुठं जाणार बिचारी?
सगळ्या घरात माधुरीचे सासरे सुदर्शनजी केवळ तेच तिच्या बरोबर होते. पण यावेळी त्यांचे हे प्रयत्न असफल झाले, कारण शीला आणि साकेतनी निर्णय घेतला होता. नाही, प्लीज तुम्ही असं करू नका. मला या घरातून नाही जायचंय. माझ्याशी असं वागू नका. मी तुमची पत्नी आहे, या घराची सून आहे. काही बोलू नकोस. या घरात केवळ एक ओझा आहेस तू. 7 वर्ष झाली आहेत लग्नाला, अजूनही तू मूल देऊ शकत नाहीयेस. आणि तुला काय वाटतं, मूल न देता तुला काय मी फुकटचं या घरात तसंच खायला घालवू? असं बोलू नका. माझा देवावर नक्की विश्वास आहे. तो माझी ओटी एक ना एक दिवस नक्की भरेल. उगाच फालतू बडबड करू नकोस. अगं तू तर एवढी कम नशिबी आहेस की जन्म घेतल्या घेतल्या स्वतःच्या आईबापाचा जीव घेतलास, आणि मग तुझ्या त्या फसव्या मामानी तुला घातलं आमच्या गळ्यात. आणि आता तर असा गायब झालाय की लग्न झाल्यापासून तोंड सुद्धा दाखवलेलं नाही. पण आता बास झालं, खूप सहन केलं. साकेत, हिला आत्ताच्या आत्ता हाकलून घरात. माधुरी बिचारी खूप रडली, विनवण्या केल्या, साकेतने तिला घराबाहेर काढलं. आणि या प्रसंगामुळे माधुरीच्या आत्मविश्वासाला खूप मोठी ठेच लागली. माधुरीला हे सगळं सहन झालं नाही आणि तिने आत्महत्या करण्याचा विचार केला. तिने एका बसखाली येऊन पण बसच्या ड्रायव्हरने अगदी योग्य वेळेवर ब्रेक दाबून हा अपघात वाचवला. मग बसमधून एक महिला खाली उतरली आणि ती माधुरीला ओरडत म्हणाली, तू वेडी झालीयस का? असं बस समोर येण्याचा अर्थ काय आहे? या बसमध्ये सगळीच्या सगळी मुलं आहेत. तुला कळतंय का काय झालं असतं ते? त्या महिलेचं बोलणं ऐकून माधुरी खूप जोरजोरात रडू लागली आणि त्या महिलेकडे हात जोडून माफी मागायला लागली. अरे, तू अशी का रडतीयस? तुझी काहीतरी अडचण दिसतीये. असं कर, तू माझ्या बरोबर चल, आपण बसून बोलूयात. त्या महिलेचं नाव ममता अग्निहोत्री होतं आणि ती शहरात एक मोठं अनाथाश्रम चालवत होती. त्या बसमध्ये त्याच आश्रमातली काही मुलं होती, ज्यांना बघून माधुरीचं सगळं टेन्शन काही मिनिटातच दूर झालं आणि ती हसू लागली. हां, आता मला सांग, तू कुठून आलीयस, काय करतेस आणि तुझं घर कुठं आहे? घर आहे, पण आता नाहीये. परिवारही होता, पण आता कोणीच नाहीये. आता काही नाहीये माझ्याजवळ, म्हणूनच मला मरायचं होतं. माधुरीने रडत रडत ममताला सगळं काही सांगितलं. तिची सगळी ही कहाणी ऐकून ममतालाही खूप वाईट वाटलं. खरंच आपल्या समाजातल्या लोकांना नेमकं काय झालंय हे कळतच नाही. या मुलांकडे बघतीयस, ही सगळी मुलं अनाथ आहेत, नाही तर मग त्यांना असाच त्रास देऊन घराबाहेर काढलेलं आहे. पण हे सगळे आनंदाने जगायला शिकलेत आणि आता हे तुलाही शिकवतील. ममताचं बोलणं ऐकून माधुरीला जणू पुन्हा जगण्याची हिंमतच मिळाली होती. तिने क्षणाचाही विचार न करता ती ममताच्या अनाथाश्रमात राहायला तयार झाली. ममताचं बोलणं अगदी खरं ठरलं आणि काही दिवसातच माधुरी त्या मुलांबरोबर इतकी छान मिळून मिसळून राहायला लागली की जणू काही ती सगळी तिचीच मुलं आहेत. अशीच 2 वर्ष निघून गेली आणि मग एक दिवस, माधुरी, मुलं तयार आहेत ना? ती लोक कुठल्या तरी एकाच मुलाला अडॉप्ट करणार आहेत. हो ताई, तुम्ही काळजी करू नका. माझी सगळी मुलं खूप गोड आहेत. फक्त दुःख एकच आहे की याच्यातला एक जण आज आपल्याला इथून सोडून जाणार आहे. पण आनंदही आहे की त्याला एक चांगलं घरही मिळेल. माधुरी काही मुलांना घेऊन बाहेर आली, पण बाहेरचं दृश्य बघून ती आश्चर्यचकित झाली. मुलाला दत्तक घेण्यासाठी बाहेर साकेत उभा होता आणि त्याच्याबरोबर त्याची आई शीला सुद्धा होती, जी माधुरीला बघता क्षणी तिच्या पाया पडली. सुनबाई, मला माफ कर. मी नेहमी तुलाच वांझोटी समजत राहिले, पण सत्य तर काही वेगळंच होतं. दोष तुझ्यात नाही, माझ्या मुलामध्ये होता. आणि हे मला तेव्हा कळलं जेव्हा मी याचं दुसरं लग्न लावून दिलं. त्याची बायको त्याला सोडून चाललीये. तिला मूल हवंय, पण हा तिला ते मूल देऊ शकत नाहीये. म्हणूनच आम्ही इथं मूल दत्तक घ्यायला आलोय. पण बघ ना, देवाने सगळं कसं ठीक केलं परत. साकेत, तू काळजी करू नकोस. आता त्या सुनेला जायचं असेल तर जाऊ देत. आपल्याला आपली माधुरी भेटली आता आणि आपल्याला इथून एक मुलगाही मिळेल आता. नाही ना, मी इथून जाईन ना इथला कुठला मुलगा तुमच्या बरोबर जाईल. मला तर वाटतंय नक्कीच तुम्ही आणि तुमच्या मुलांनी अशी काही पाप केली असतील की त्याची शिक्षा तुम्हाला आता मिळतीये. त्यामुळे मी किंवा माझी मुलं कोणीही तुमच्या पापातला भागीदार होणार नाही. बाहेर जायचा रस्ता समोर आहे आणि तुम्ही इथून जाऊ शकता. माधुरीचा आत्मविश्वास पुन्हा जागृत झाला होता, कारण तिला माहीत होतं की ती वांझोटी नाही आणि नाही कम नशिबी. दुसरीकडे साकेत आणि शीला आता पस्तावण्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नव्हते. जी दुःख त्यांनी माधुरीला दिली होती त्याची शिक्षा ते आता भोगत होते. लहानपणापासूनच सीमाच्या केसांमध्ये खूप उवा होत्या आणि याचं कारण होतं की वेळोवेळी केस न धुणं आणि केसांची निगा न राखणं. तिची ही सवय मोठी झाली तरी सुद्धा सुटली नव्हती. आता ती कॉलेजमध्ये गेली तरी तिची मैत्रीण होण्यासाठी कोणी तयार नव्हतं. ती सगळ्या मुलींची नावडती होती. अगं मेघा, मला जरा तुझं हेअर ब्रश दे ना, मी माझं घरीच विसरून आले.
ना बाबा ना, तुझ्या केसांमध्ये एवढ्या उवा आहेत, मी माझा ब्रश कधीच देणार नाही तुला. चल ज्योती, आता कॉलेज आपलं संपलेलं आहे, आपण जाता जाता मस्त पाणीपुरी सुद्धा खाऊयात. सीमाच्या केसांमध्ये उवा असल्यामुळे ती नेहमीच अशी अपमानित व्हायची, पण तरीही ती काही सुधरत नव्हती. सीमा, अगं सीमा, केस धुवून हा टॉवेल तू असाच तिथे टाकून दिलायस? हो आई, ते डोकं खूप खाजत होतं ना, म्हणून केस धुतले आज. अगं तो सगळा टॉवेल उवांनी भरलाय. डोकं तर खाजणारच, हजारदा सांगून झाले ते केस नीट साफ करत जा म्हणून, पण तू ऐकलंस तर खरं ना? कळतच नाही तुझ्या डोक्यातल्या उवा कधी जाणार ते. वृंदा, लवकरात लवकर हिच्या डोक्यातल्या उवा काढून टाक, नाहीतर म्हातारी माणसं म्हणतात लग्नानंतर त्या उवा पण अजून वाढतात, मग त्यांना काढून टाकणं अजून मुश्किल होऊन बसतं. हे काय आजी, हे असलं काही नसतं बर का, तू उगाच मला घाबरवतीयस. सीमाच्या आजीला वाटत होतं की काहीतरी करून तिने आपल्या केसांची काळजी घ्यावी, पण ती एका कानाने ऐकायची आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायची. आकाश नावाच्या मुलाबरोबर सीमाचं लग्न ठरलं, पण लग्नाच्या दिवशी सुद्धा सीमाचा हात सतत आपल्या केसांमध्ये जायचा. काय करू, ह्या उवा ना रेल्वे सारखे नुसते इकडून तिकडून धावतायत. हे सगळं घातल्यामुळे मला नीट खाजवता सुद्धा येत नाहीये. अगं नका फिरू ना अशा. सीमा, आकाश, एकमेकांच्या गळ्यात हार घाला आता. काय झालं सीमा, तू सारखी सारखी तुझं डोकं का खाजवतीयस? माहित नाही, मला ह्या केसांमधल्या पिना टोचतायत खूप. किती वेळा हिला सांगितले की केसांची नीट काळजी घे, नाहीतर त्या उवा अशाच वाढत राहतील, पण ही पोरगी ऐकेल तर शपथ. आता लग्नानंतर कसं होणार आहे देव जाणे. सीमाचं लग्न होतं, पण ती नेहमी आपलं डोकं आपल्या पदराने झाकून घ्यायची. सीमा, अगं खरंच तू खूप संस्कारी मुलगी आहेस, पण आपल्या घरात तू डोक्यावर पदर नाही घेतलास तरी चालेल. आपल्या घरात असं कसलंही बंधन नाहीये. आई, मला डोक्यावर पदर घेतलेलं आवडतं. सीमा जेव्हा आपल्या खोलीत जायची तेव्हा आकाश झोपल्यानंतर ती आपलं डोकं अगदी मनसोक्त खाजवायची आणि मग बाथरूम मध्ये जाऊन फणी घेऊन आपले केस विंचरत राहायची. ती फणी तिला तिच्या आईनेच पर्समध्ये ठेवायला दिली होती. 2-3 दिवस तर चांगले गेले, पण एक दिवस आकाश अचानक ओरडू लागला. आई, माझं डोकं खूप खाजतंय ग, मला वाटतं काहीतरी किडा फिरतोय माझ्या डोक्यामध्ये. काय किडा? बघू दे बरं मला जरा तुझे केस. हे भगवान, आकाश, अरे तुझ्या डोक्यात 2 उवा फिरतायत. उवा? असं कसं काय होऊ शकतं आई? आपल्या घरात तर कोणाच्याच डोक्यात उवा नाहीयेत. आई, तुझ्या केसांमध्ये पण एक ऊ फिरतीये वाटतं. तुझ्या पांढऱ्या केसांमध्ये ती साफ दिसून येतेय. काय? काढ बरं जरा. आकाश आणि त्याच्या आईच्या डोक्यातही उवा होतात. त्या दिवशी तर हे सत्य लपलं जातं, पण एक दिवस घरात कीर्तन सुरू होतं. सगळेजण त्यात सहभागी झाले होते. सीमाने घाबरत घाबरत आपल्या डोक्यावरचा पदर काढलाच नव्हता, पण हवेमुळे तिच्या डोक्यावरचा पदर खाली पडतो. तेव्हाच एका बाईची नजर सीमाच्या डोक्यावर पडते. अरे देवा, सुषमा, अगं तुझ्या सुनबाईच्या डोक्यामध्ये किती उवा दिसतायत. छी 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 छी. रामा रामा, ही उवानवाली सून आहे सुषमाची. खबरदार, माझ्या सुनेबद्दल एक शब्द जरी बोललीस तर. होतात कुणाकुणाच्या डोक्यात उवा, एवढं काय झालं त्याच्यात आरडाओरडा करायला? तुझ्या लेकी सुनांच्या डोक्यात कधी उवा झालं नाहीत का ग? उगाच माझ्या सुनेला बोलतीयस ते. आई किती चांगल्या पद्धतीने मला सपोर्ट करताय. खरं सांगायचं तर ही चूक माझीच आहे. मी जर माझ्या केसांची नीट काळजी घेतली असती तर या उवा झाल्याच नसत्या माझ्या केसात. मग आईनं सुद्धा असं अपमानित व्हायला लागलं नसतं. मी आता माझ्या केसांची नीट काळजी घेईन. मी आईंवर अशी वेळ परत येऊ देणार नाही. दुसऱ्याच दिवशी सीमा स्किनच्या डॉक्टरांकडे गेली आणि काही औषधं, तेल, शॅम्पू घेऊन तिने आपली ट्रीटमेंट सुरू केली. नियमितपणे उपचार केल्यामुळे सीमाच्या डोक्यातल्या उवा आता खूप कमी झाल्या होत्या आणि एक दिवस असा होता की तिच्या केसांमध्ये एकही ऊ शिल्लक राहिली नव्हती. तिचं डोकं आता उवांपासून पूर्ण सुरक्षित होतं. थँक्यू डॉक्टर, आज तुमच्यामुळे माझ्या केसांमधल्या सगळ्या उवा निघून गेल्या. खरंच माझं तर खूप डोकं दुखायचं, कायम बेचैन असायची मी. सीमा खूप खुश होती. आज तिने आपल्या डोक्यावर पदर घेतलेला नव्हता. ती आता अगदी मानाने आपले केस मोकळे सोडून घरात वावरत होती. हे बघून सीमाचा नवरा आणि सासूबाई खूप खुश होते. सीमाच्या आईला आणि आजीला जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा त्याही सुटकेचा निश्वास सोडतात की शेवटी सीमाला केसांच्या काळजी घेण्याबद्दलचं महत्त्व कळालं आणि ती या उवांपासून मुक्त झाली. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.